हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर नारपोलीला आहे खूप दिवसांत ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि चला आता आपण जाऊया शेतावर, कारण का थोडासा रिलॅक्समध्ये शेतावर जाऊया. मम्मी आणि मी आणि पप्पा गेलेत आणि आमचे शेत लावलं आहे मस्तपैकी. तर चला आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि मी कशी दिसते ते मला कमेंटमध्ये सांग. मी काहीतरी न्यू लुक केला आहे, टी शर्टच घातले. तर चला आता आपण बघू. ते गाईज बघा शेत आणि क्लायमेट बघा किती छान वाटतंय. वाजले 11:30. तर बघा गाईज क्लायमेट तिकडे आमचे घर आहेत, इकडे आहेत. इकडे मम्मीला नाही दाखवत, मम्मीने टावेल घेतलं. तर काही तिकडे पप्पा आहेत आमचे आणि इकडे क्रिकेटचा ग्राउंड आहे. जाम भारी वाटतं इकडे आल्या. इकडे काय बोलतात त्या काठ्या लावतात. सर्व काम झालं आहे, घोसाली वगैरे लावली. इकडे आपल्या विठ्ठल रुक्माईचं मंदिर. आम्ही पहिले तिकडे त्या साईडला लावायचो घोसाली. देखो गाईज, इकडे चालू आहे काम. मस्त गार वारा सुटलाय, गरम होतंय जाम. इंडिया बोन्स गाईज, आम्हाला बघा काय भेटलाय. याला काय बोलतात या काय, मशरूम, आळमी बोलतात. तर असे म्हणजे कोली भाषेत किंवा आपले याच्या भाषेत. आणि मला काय माहीत नाही. पहिले आम्ही खायचो, आहे भाजी बनवून खातात त्याची. मशरूम आहेत मशरूम, पण ते बोलला ना का मग ते खराब होतात. न बोलता खुडायला लागतात. खूप वर्षातून भेटलेत. तिकडे त्या शेतावर भेटायचं ना आपल्या इकडं. काही नाही. चलो आता झाला आमचं, मी टाकून देते. हा, हे मवटीचं झाड कोणाला माहीत नसेल तर बघा. आणि मवट्या कशा असतात ते आपण दाखवूया बा. ह्याची भाजी करतात. खूप भाज्या बनवतो, रानभाज्या एक नंबर लागतात. दिसतात का? रानमेवा. आता वरती आहे ना सगळे. थांब बघ, दाखवते. हाय दाखवते. परलेलं आहे शेत. इथं परले बा. हे बघा, हिसको बोलते मवटी. आता या पिकल्यात कारण का पाऊस पडला ना, पण याची भाजी मस्त लागते. आणि बघा दिसत नाही उन्हामुळं. तर आता आम्ही चाललोत घरी. चिमणू, हा कसली गोरी दिसते ब. गोरी दिसते ब कसली. हे ब गोरी कसली दिसते. हा, माझे मना उठवाला का तू? मना उठवाला का? शोनपापली का तू? शोनपापली. गरम होतं, वायफाय आलाच नाही. ए छोनू, बाहेर जातो का तू? बाहेर जातो का? काले गोरी आहे ना बाय. बाय माझी छोनू. खाऊ पाहिजे? खाऊ कुठे आपला? बाय खाऊ. पप्पा कुठे आहे? आपले पप्पा. बाबा कसला तोंड वाचला. बाहेर पाहिजे तिला. बाहेर पाहिजे तिला. बाहेर पाहिजे का तुला? बाहेर खाऊ देते बा मम्मी. उठ खाऊ देते बा मम्मी. आवाज येईल. जा मम्मी काहीतरी बनवतो बघ. जा
ए सोनू, गुड इव्हिनिंग गाईज. आता वाजले 4 वाजले. बघा कशी खिडकीत बसली. आता मस्त फ्रेश होते आणि मग आपण जाऊ शेतावर. तर चला आता शेतावर जाताना ब्लॉग कंटिन्यू करते. हे पिलू ओके द्या. खिडकीवर डोका टाकून झोपले. ए चोनू. तर काही आत्ता जस्ट फ्रेश झाली आणि आता मस्तपैकी ब्लॅक टी आणि पोहे या चहा प्यायला. तिकडे टी व्ही, तिकडे दिवस झोपली. चलो गाईज, आता आम्ही चाललो शेतावर पप्पांना चहा घेऊन. थोडा आता पाऊस पडून गेला. अजून ढग काळे केले तर आता पाऊस येईल. गरजतंय पण मग क्लायमेट एकदम भारी वाटतं. ते काय झालं तर क्लायमेट बघा आणि पाऊस थोडा नॉर्मल पडतंय. तर गाईज बघू शकता आम्ही छत्री लावले आणि ऊन पाऊस. किती क्लायमेट भारी वाटते. तिकडे पोरं आले खेळायला. कसला भारी वाटते बघा. आपला पप्पा काम करतात पावसात. दिसतंय का पाऊस तुम्हाला? थोडा क्लिअर दिसतंय. आता दिसते बघ. ए चोरा, आता पळालास का? काय अरे उठलास तर कंशनली दे. गाईज मम्मी पप्पा गेले तर दुसऱ्या शेतावर. मी आली घरी. जाम लांब आहे, कारण कंटाळा आलाय मला. आता घरी जाऊन जरा दिवाबत्ती वगैरे करते. तोपर्यंत मम्मी पप्पा येतील. चला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि क्लायमेट बघा पाठीमागे किती भारी झालं. चलो बघा. चल बाय आतमध्ये. चल बाहेर नाही निघायचा. वाट बघवते. अळे बापळे खाऊ खाल्ला तुनी? खाऊ इकडे सांडवलंय. आता नुसती पायाला खेटत. काय पाहिजे? काय पाहिजे पिल्लूला माझे? पप्पी दे या मा. खाऊ देऊ तुला? थांबा, आपला झाडू मारते पहिले. काय नाही, चावी आहे. चल आता जस्ट दिवाबत्ती झाली. देवारातली पण केली आणि बाहेरची पण केली. आणि तिकडे वहिनी आहेत बघा, भाकरी बनवतात. त्याचं लक्ष नाही, वहिनी भाकरी बनवतात. इकडे तुळशीची दिवाबत्ती झाली आणि हिला इकडे मी लावली. माव, सोनूला झाकून ठेवली का? बघते. नाश्ता आणलेला वडापाव. ते पण नाश्ता वगैरे केला, देवबत्ती वगैरे केली. मम्मी अजून आली नाही. तर चला आता ब्लॉग कंटिन्यू बघत राहा.
भावाने कधी गाजवतोय. ग्रे खेलवाले खाऊ मागाची स्टाईल. अरे देव. बाहों पे राहों पनाहों पे, आहों पे बाहों पे, साहों सलाह